नमस्कार. अध्यात्माची आवड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही दिवसात या 3 राशींना आयुष्यात प्रचंड पैसा, ऐश्वर्य, सुख, शुक्र देणार आहे. पुढील आयुष्य आरामात जगता येईल. तर कोणत्या आहेत त्या राशी आपण बघूया. 26 मार्चला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 19 एप्रिलला ती पुन्हा आपलीच रास म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतील. शुक्र आपल्या राशीत आल्यानंतर मालव्य योग तयार होईल. हा योग पंचमहापुरुष योगापैकी एक मानला जातो. शुक्र वृषभ राशीत गेल्यावर 3 राशींच्या लोकांना धनलाभ होतो आणि त्यांना नोकरी व्यवसायातही मोठे यश मिळते. वैदिक ज्योतिषशास्त्रात दैत्याचे गुरु शुक्र यांना खूप महत्त्व आहे. शुक्र गुरु भोगविलास, लग्न, भौतिक सुख, ऐश्वर्य, प्रेम, सौंदर्य, कला आणि धनसंपत्ती यांचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम 12 राशींवर तसेच देशविदेशातही दिसून येतो. शुक्र वृषभ राशीत गेल्यावर 3 राशींना धनलाभ होईल. नोकरी व्यवसायात मोठे यशही मिळेल. तर कोणत्या आहेत त्या राशी आपण जाणून घेऊ. पहिली रास आहे वृषभ. या राशींच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण हे गोचर तुमच्या राशीत म्हणजेच लग्न भावात राहणार आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात चांगला बदल आणि आकर्षण वाढू शकते. सर्जनशीलताही झपाट्याने वाढेल. यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा मिळेल. व्यापाराशी संबंधित लोकांना खास फायदा मिळेल. तुमच्या योग्य योजना आणि मेहनतीमुळे मोठे यश मिळेल. नोकरी करणाऱ्यासाठी हा काळ चांगला ठरेल. मात्र वागण्या बोलण्याकडे थोडेसे लक्ष द्या. या राशींच्या लोकांसाठी शुक्राचा गोचर वैवाहिक जीवनात आनंद घेऊन येतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल आणि नात्यात चालू असलेल्या अडचणी दूर होतील. मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडे सतर्क राहा. तर दुसरी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर फायदेशीर ठरते. या राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र 12व्या भावात राहणार आहे. यामुळे सुखसुविधामध्ये झपाट्याने वाढ होईल. उत्पन्नही वाढेल. खर्चही जास्त होण्याची शक्यता. ऐशो आरामात वाढ होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात चांगला फायदा मिळेल. परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे अजून आनंद वाढेल. कला, संगीत, लेखन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होईल आणि आरोग्यही चांगले राहील. याबरोबरच आपण तिसरी रास बघू. तिसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा वृषभ राशीत जाणे फायदेशीर ठरू शकते. या राशीत तो 9व्या म्हणजेच भाग्याच्या भावात राहील. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसेही परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवे मार्गही खुलतील. शुक्राच्या या गोचरामुळे या राशीच्या लोकांना समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. अध्यात्माकडे ओढ वाढेल. त्यामुळे धार्मिक ठिकाणी जाण्याची ही संधी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर काळ आहे. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धन समृद्धी वाढेल. भाऊ बहिणीसोबतही चांगला वेळ घालवता येईल. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.